नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जाणून घेणार आहोत 100 गावं 100 बातम्या. चला जाणून घेऊयात या सगळ्या घडामोडी अगदी झटपट. अजित पवारांना मंगळवारी भेटून गेलेल्या 17 ते 18 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फोन करून चौकशी केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ऑलवेल नाहीये असे स्पष्ट संकेत मिळतात. शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा रंगली होती. अजित पवार पक्षाबाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र भाजपनं ऑपरेशन लोटसचं खंडन केलं. लोकसभेच्या 48 जागांपैकी महाराष्ट्रातून किमान 45 जागा एनडीएला जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी कोणताही धोका भाजप पत्करायला तयार नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यामुळे आजच्या बैठकीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागेल. आर्थिक वर्षासाठी उपनगरातील स्थानिक विकास कामांसाठीच्या उर्वरित निधी वाटपाला दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने 13 जूनपर्यंत कायम ठेवली. वेळेअभावी या संदर्भात दाखल याचिकेवरती सुनावणी न होऊ शकल्यानं तोपर्यंत निधी वाटपाला दिलेली अंतरिम स्थगिती देखील कायम राहील असं स्पष्ट करण्यात आलं. मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पक्षामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. एकत्रित लढल्यास त्याचा फायदा होईल याकडे दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी लक्ष वेधलं. भाजप आमदार नितेश राणे अहमदनगर दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. अहमदनगरमध्ये एका विशिष्ट समाजाकडून हिंदू व्यापाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याचा आरोप राणेंनी केला. या प्रकाराला स्थानिक आमदार खतपाणी घालत असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलं. अहमदनगरमध्ये हिंदूंवर अन्याय होत असून हिंदूंची बाजू समजून घेण्यासाठी अहमदनगरला आलो असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. तर गृहमंत्री फडणवीसांना आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सर्व प्रकरणाची माहिती देणार असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वसई विरारमधील समस्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाणी कपात आणि इतर मुद्द्यांवर पालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. आमदार संतोष बांगर यांनी फोनवरून धमकी दिल्याचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मजुराच्या दवाखान्याचा खर्च न उचलणाऱ्या गुत्तेदाराच्या प्रतिनिधीला फोनवरून संतोष बांगर यांनी दम दिला. चंद्रपूरच्या पोमुर्डा इथे दुपारी गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने एक भव्य आदिवासी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या गावांमध्ये 50% अधिक आदिवासी लोकसंख्या आहे त्या गावांना पैसा गावांचा दर्जा देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. भिवंडीतील वाशेरे गावच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांची जमिनी विकासासाठी घेऊन त्यांचे भाडे देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्यानं शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेटवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध शेतकऱ्यांना धक्काबुक्की करून बाजूला हटवलं. पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. यवतमाळच्या नेर दारव्हा तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलं. वाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील विजेचे खांब कोलमडून पडलेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अवकाळीमुळे शेतकरी रडकुंडीला. देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे ते राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. राज्यात मंगळवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. राज्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला. भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातून ठाणे इथे होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीने काम पूर्ण केलेलं आहे. दुरुस्तीचं काम अवघ्या 18 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात जलविभागाला यश आलं. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली 15% पाणी कपात रद्द करून 23 एप्रिलपासून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. राज्यात 15 ऑक्टोबरला सुरू झालेला साखर हंगाम मंगळवारी 18 एप्रिल रोजी आटोपला. 210 साखर कारखान्यांनी 105 लाख टन साखर उत्पादन केले. मागील वर्षापेक्षा 32 लाख टनांनी साखर उत्पादन घटले. राज्यात मागील वर्षी 137.28 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. अमरावतीमधील नागरिक उकाड्याने हैराण झालेत. मंगळवारी पारा जो होता तो 44 अंशांवर पोहोचला होता. दरम्यान दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यातील घोडबंदर रोड इथल्या बिझनेस पार्कला आग लागली होती. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. जळगावच्या काशीबाई कोल्हे विद्यालयाजवळील एका मीटर रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यानं मोठा अनर्थ टळला.
परभणीमध्ये महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना टेम्पोतील कडब्याचं घर्षण झाल्यामुळे कडब्यासह टेम्पोने पेट घेतल्याची घटना घडली। सेलू तालुक्यातील कानडमध्ये ही घटना घडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली। या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। परभणीच्या तिरोडा परिसरात एका टेम्पोने 2 दुचाकींना धडक दिली आणि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला। टेम्पोने या वाहनांना 200 ते 300 मीटरपर्यंत फरफटत नेलं। या प्रकरणी पोलीस फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत। वसई शहरात वीज गळतीमुळे होणारं नुकसान टाळण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश आलंय। मागील काही महिन्यांमध्ये 19.20% असलेली वीज गळतीचं प्रमाण जे ते 18% आणलं गेलंय। अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरुद्ध MSC बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं नुकतंच आरोपपत्र सादर केलं होतं आणि यावर आज विशेष PMLA कोर्टात सुनावणी होणार आहे। वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिक यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। नवाब मलिकांच्या वतीनं त्यांचे वकील आज कोर्टात बाजू मांडतील। दापोलीतल्या रिसॉर्ट बांधताना पर्यावरण कायद्याचं उल्लंघन, मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका अनिल परब यांच्यावर ठेवण्यात आला। या प्रकरणी आपल्या विरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। राज्य निवडणूक आयोगाविरोधातील दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला। कोरोना काळातील टोल वसुलीच्या नावाखाली MPELनं RRB कंपनीचा 71 कोटी रुपयांचा फायदा करून दिल्याच्या आरोपावरून याचिका दाखल करण्यात आली आहे। यावर मुख्य सचिवांना यावर स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं असून हा खटला निकालाच्या दिशेनं पुढे सरकतोय आणि या प्रकरणी CBIनं केलेल्या तपासावर आणि सध्या सुरू असलेल्या खटल्यावर न्यायालयीन देखरेखीची आवश्यकता नाही असं उच्च न्यायालयाने म्हटलं। पुणे जिल्ह्यात एकूण 12 अनधिकृत शाळा असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केली आहे। सर्वाधिक 4 अनधिकृत शाळा हवेली तालुक्यात आहेत आणि या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि सांगली जिल्ह्यातील आष्टा या 2 ठिकाणी MIDC सुरू करण्याला उद्योग विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे। तसंच मजले इथे नियोजित ड्राय पोर्टसाठी लागणारी जमीन MIDC मार्फत महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। माढ्याच्या कोकण मंडळाच्या 4,454 घरांच्या सोडतीतील विरार बोळींजमधील 2048 घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला। अनामत रकमेसह अर्ज जमा करण्यासाठी आता अवघे 4 दिवस शिल्लक असून या घरांसाठी सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत अनामत रकमेसह केवळ 326 अर्ज जमा झाले। भिवंडी तालुक्यातील खाडीपार इथली धोकादायक पाण्याची टाकी पाडण्यात आली असून ही टाकी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता होती। वाशिमच्या जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथ मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरुवात करण्यात आली आहे। दुसरी लेपन प्रक्रिया 7 दिवस चालणार आहे। खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कलम 144 लागू केले। राज्यातील रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली असून जानेवारी-फेब्रुवारी या 2 महिन्यात तब्बल 5,675 अपघात झाल्याचं समोर आलंय। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणं, सीट बेल्ट न वापरणं, ओव्हरटेक करणं, लेन कटिंग यामुळे अपघात झाल्याचं बोललं जातं। उसळमधील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली। ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत। एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशानंतर ही कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली निवडणूक असल्यानं या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या पार्श्वभूमीवर वरणगाव इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी आमदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला। बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना अशी चुरशीची होणार आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पूर्णा नदीवरील पुलावर 10 महिन्यात 19 जणांनी आत्महत्या केली। या पुलावर प्रशासनानं उपाययोजना करत जाळी बसवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। जळगावच्या बोदवड तालुक्यातील चिखली बुद्रुक गावात मक्याच्या शेतात वीज पडली। यात 1 एकर शेतातील मका जळून खाक झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं 50 ते 60 हजारांचं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे।
मुक्ताईनगर तालुक्यात बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अंतुर्ली इथं मेळावा भरवला आणि यावेळी रोहिणी खडसेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। बीडच्या आंबेजोगाईतील डोंगर पिंपळा गावात चहाच्या टपरीच्या गाळ्यासाठी 30 लाखांची बोली लागली। आपापसातील वादामुळे लाखभर रुपयांची बोली 30,000वर गेली, तर आपल्याकडे 30 लाख नसून राजकीय हेतुपोटी गाळा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आणि तो हाणून पाडण्यासाठी आपण इतकी मोठी बोली लावल्याचं त्यांनी सांगितलं। नंदुरबारच्या शहादा शहरातील एका ट्रॅक्टर शोरूमला भीषण आग लागली। आगीत 8 ते 10 ट्रॅक्टरचं नुकसान झालेलं आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे। भिवंडीत अज्ञातांनी शेवाळ वाहतूक करणारे 2 ट्रक लुटले। रमजान निमित्त शेवाळ्यांचा काळाबाजार करणाऱ्यांनी ही लूट केल्याचं बोललं जातं। आरोपींनी दोन्ही ट्रकमधील शेवाळ्यांवर पाणी ओतून पळ काढला। यात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अमरनाथ पालिकेतील 2 लाचखोर कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली। घरपट्टी लावून देण्यासाठी 15,000च्या लाचेची मागणी करण्यात आली आणि यावेळी 2,000ची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली। यातील एका आरोपीला यापूर्वीही एसीबीने अटक केली होती। मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील स्थानकं आणि नव्या मार्गिका उभारणीच्या कामासाठी MUTP 3A प्रकल्पाच्या कर्ज उभारणीसाठी राज्य सरकारने मंजुरी दिली। 7,000 कोटींचं कर्ज उभारण्यात येणार असून त्यात अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचा देखील समावेश असणार आहे आणि त्यामुळे लोकल प्रवास अधिक जलद गतीने होईल। मुंबईतील सांताक्रूजमधील वाकोला परिसरात वर्षभरापासून पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे पाणी प्रश्नावरून आता वाकोल्यातील रहिवासी आंदोलनाच्या तयारीत आहेत। बिल भरूनही आम्हाला दूषित पाणीच प्यावं लागणार असेल तर नेत्यांनी मतं घ्यायला इथं फिरकूही नये असा इशारा स्थानिकांनी दिला। शहापूरच्या बादशाह उजव्या तीर कालव्याला मोठं भगदाड पडल्यानं कालव्यातील लाखो लिटर पाणी वाया गेले। कालव्यांची साफसफाई केली जात नसल्यानं वारंवार कालवा फुटण्याच्या घटना घडतात। मुंबईतील तरुणी आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सरकार आपल्या दारी हा उपक्रम राबवला जाणार आहे। या माध्यमातून राज्य सरकारमार्फत महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येतील, तसंच समस्यांचं तात्काळ निराकरण करण्यासाठी काम देखील केलं जाणार आहे। कारण नसताना आपल्याबद्दल गैरसमज निर्माण केला जातोय असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं, तर आम्ही राष्ट्रवादी सोबतच असून चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं ते म्हणाले। आमच्या पक्षाची भूमिका का मांडता असा सवाल करत आमचं वकीलपत्र घेऊ नका, तुम्ही तुमच्या पक्षाचं बोला असा टोला अजित पवारांनी संजय राऊतांना लगावला। सामनातील अग्रलेखावरून त्यांनी टोला लगावला। अजितदादांविषयी अफवा पसरवल्या गेल्या आणि त्याला पूर्णविराम मिळाला। महाविकास आघाडीचे आम्ही चौकीदार आहोत। महाविकास आघाडी टिकावी, वाढावी, भक्कम राहावी यासाठी आम्ही चौकीदारी करतोय आणि त्यात अजित पवारही आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं ते फुलस्टॉप नसून कॉमा आहे। यापुढे अजूनही काहीही होऊ शकतं असं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर शुगर वाढल्यानं हे ऑपरेशन तुर्तास पुढे ढकललं गेल्याचं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलं। काही झालं तरी माझ्या बिचाऱ्या भावावरच खापर फोडलं जातं अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे। जे नाणं चालतं त्याच नाण्याला भाव दिला जातो। शरद पवारांवर देखील असे आरोप करण्यात आले होते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजपचे माजी मंत्री राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा 100 गावं 100 बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथल्या ग्रामदैवत मुक्ताबाई देवस्थानच्या यात्रेचा मंगळवारी 3रा दिवस होता। मंगळवारची रात्र गाजली ती नेत्रदीपक शोभेच्या दारूकामामुळे। रात्री 9 ते 12 असं तब्बल 3 तास हे दारूकाम रंगलं। विविध रंगीत तोफा, रंगीत झाडं, भुईचक्र, धबधबे असे तब्बल 150 पेक्षा जास्त प्रकार आणि विविध रंगी आतषबाजी या निमित्ताने यात्रेकरूंना अनुभवता आली। पुण्याच्या नारायणगावमध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव सुरू आहे। तमाशा कलावंतांचं माहेरघर अशी यात्रोत्सवाची ओळख असून तमाशा कलावंतांचे कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती।
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं। राज्यात आज कोरोनाच्या 949 रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला। राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचं ते म्हणाले। वर्धा जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून तापमान 43 अंशांवरती पोहोचले। येत्या आठवड्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। हिंगोली तालुक्यातील डिग्रस, कराळे, दाटेगाव परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।